नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती 2024 ची जाहिरात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात खूप मुलींना असं हे आहे, प्रॉब्लेम आहे, की तिथे तुम्हाला 30% रिझर्व्हेशनसाठी कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे का? इथं ऑप्शन आहे का तिथं अपलोड करण्यासाठीचा वगैरे? तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती देणार आहे. तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो, की काय झालेलं आहे, चेंज काय केलेलं आहे त्यांनी. तर बघा इथं तर तुम्हाला आता फॉर्म भरल्यानंतर तुम्ही इथं गेल्यानंतर ना पदासाठी अर्ज केला. त्याच्यानंतर इथं काय करायला लागेल, तुमचं नाव टाकायला लागेल. जो तुमचं नाव आहे ते तुम्हाला काय करायला लागेल, की टाकायला लागेल इथे. इथं वडिलांचं किंवा पतीचं नाव जे असेल ते तुम्ही टाका तिथे. ओके. इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं आईचं नाव जे असेल ते. ठीक आहे. हे टाकलं. पदासाठी कुठल्या कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेला आहे. घटक जिथे लागणार आहे तुम्ही, कुठेही तुम्ही आता सपोज नागपूर सिटीमध्ये अर्ज करायचा असेल, पुढील प्रश्न बघा. आता इथे बघा महिलांसाठी सेपरेट सांगत आहे मी. आता हे हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन आहे ते लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन आहे. तर इथं बघा, की पात्र गुणवत्ता धारक खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, होमगार्ड, त्याच्या पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिकावर अवलंबून असलेले 30% महिला आरक्षण या पैकी तुमचा होय फक्त निवडायचा आहे. तुम्हाला जर असेल तर येस करायचं आहे. आता इथं बघा, महिलांचं जर केलं इथं आरक्षण मी सपोज आता इथं माजी सैनिकचा केला, तर मला इथं काय करतं, की हे विचारतं मला डिटेल्स विचारलं. आता इथं सपोज बाकीच्या ठिकाणी केलं तर इथं पदवीधर अंशकालीन वगैरे. तर इथं मला काय करेल, की माजी सैनिक आहात का? तर इथं काय करेल, की त्यांची सेवा हे विचारतं. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय विचारेल, की होमगार्ड असेल, तर होमगार्डच्या रिलेटेड तुम्हाला हे विचारते तुम्हाला, की एवढे होमगार्डमध्ये एवढे दिवस पूर्ण केलेले आहेत का? त्याच्यानंतरनं अनाथ असाल, तर अनाथच्या रिलेटेड तुम्हाला सर्टिफिकेट विचारेल. तसंच महिला आरक्षणाच्या बाबतीत जर मी येस केला, ओके. तर बघा पहिलं काय होतं, की इथं तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायला लागत होता पहिले, महिला आरक्षणाच्या बाबतीत. तर आता सध्या काय, की यांनी जो ऑप्शन आहे तो काढून टाकलेला आहे आणि तुम्ही जर आता याच्यानुसार जर पोर्टलवर जाल, मी 1 मिनिट तुम्हाला पोर्टलवर जाऊन दाखवतो मी. जाहिरात दाखवतो त्याच्याने तुम्हाला कळून जाईल. आता इथं जाहिरात आहे, एकच मिनिट. आता तुम्हाला जाहिरात दाखवतो ही. नागपूरसाठी सिलेक्ट केली होती मी. तर या जाहिरातीमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसाठी तुम्ही भरत असाल, आता कॅटेगरी कोणतीही असू दे, ते सांगेल तर तुम्हाला इथल्या या आता एस-सीसाठी या 6 जागांसाठी अर्ज करायचा असेल, तसेच या ओपनमधील 51 जागेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला फिमेल रिझर्व्हेशनसाठी येस करायला लागेल. आणि जर तुम्ही जर येस केलं असेल, तर तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट लागणार नाही. लक्षात घ्या, कुठलंही सर्टिफिकेट लागलेलं नाही. बाकीच्या जिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत आत्तापर्यंतचे, त्याच्यावर सांगतो, की जर तुम्ही ओपनमधून असाल, लक्षात घ्या, ओपन महिला असेल, तर याच्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पहिलं लागत होतं. आता ते लागणार नाही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी म्हणजे एस-सी आणि एस-टी सोडून बाकीच्या कॅटेगरीसाठी तुम्ही ओ-बी-सीमध्ये असाल, व्ही-जे असाल, एन-टी असाल, तर यांच्यासाठी तुम्हाला जर महिला आरक्षण घेत असाल, तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. लागतं त्यांना. फक्त ओपनसाठीची अट आहे आणि एस-सी, एस-टीसाठी लागत नाही. आता तुम्हाला एन-टीमधून पण जर करत असाल, तर नॉन क्रिमिनल तुम्हाला ऑलरेडी लागतच होतं. कारण त्याशिवाय तुम्ही एन-टीची किंवा ओ-बी-सीची आरक्षण घेऊच नाही शकत आहे. तर त्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. ई-डब्ल्यू-एसच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही, तर ई-डब्ल्यू-एसच्या बाबतीत तुम्हाला काय लागणार आहे, की ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागणार आहे एक्स्ट्रा. बाकी कुठलंही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला काही लागणार नाहीये. ठीक आहे. ही माहिती होती कारण बाकीच्या ज्या भरती आतापर्यंत झालेल्या आहेत, त्याच्या ह्याच्यावरती मी सांगत आहे, की काय लागतं, काय नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय चेक केलं जातं, हे महिला आरक्षणाचं 30% जे सर्टिफिकेट आहे, ते लागत नाही. फक्त तुम्हाला येस केलं. आता हे फक्त तुम्हाला जर डोमिसाईल असाल, तर तुम्ही हे महिला आरक्षण 30% काय करू शकता, घेऊ शकता. ओके. आशा आहे तुम्हाला माझी माहिती समजली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.